ही पद्धत जर एकदा समजून घेतली तर या पद्धती इतकी सोयीस्कर दुसरी कुठलीही पद्धत नाही वर्गमूळ शोधण्यासाठी. सबस्क्राईब करा अपेक्स अकॅडमी चॅनलला पुढील लेक्चर सर्वप्रथम पाहण्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अपेक्स अकॅडमीच्या या लेक्चरमध्ये. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जी सुरुवात करणार आहे ती वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धत. आता या पद्धतीपासूनच का सुरुवात करायची आहे, कारण मागील लेक्चर्समध्ये आपण ज्यावेळी वर्गमूळ काढण्याच्या पद्धती बघितल्या होत्या त्यावेळी आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला ती भागाकार पद्धत शिकायची आहे का. तर त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्सद्वारे त्यांना ती पद्धत शिकण्याची इच्छा दर्शवली होती. त्या पद्धतीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या लेक्चरला. भागाकार पद्धत ही वर्गमूळ शोधण्यासाठी एक महत्वपूर्ण पद्धत आहे. हिचं वैशिष्ट्य काय, तर हिचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की ही समजून घ्यायला अतिशय जड आहे. 9वी मध्ये आपल्याला भागाकार पद्धतीनं वर्गमूळ शोधा असे प्रश्न यायचे, पण ती पद्धत आज कुणाला आठवत देखील नाही. म्हणजेच ही समजून घ्यायला जड आहे, आणि ही जड आहे म्हणूनच आपण आज या लेक्चर मधून ती व्यवस्थित समजून घ्यायची. हिचं दुसरं वैशिष्ट्य पण महत्वाचं आहे की ही पद्धत जर एकदा समजून घेतली तर या पद्धती इतकी सोयीस्कर दुसरी कुठलीही पद्धत नाही वर्गमूळ शोधण्यासाठी. हे तुम्हाला ह्या आजच्या लेक्चर मध्ये जाणवेल. तर आपण आता पहिला इथे एक संख्या घेतली 6889. आता या संख्येचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपण मागच्या लेक्चरमध्ये एक मूळ अवयव पद्धत शोधली होती, ज्यात आपल्याला ह्याचे मूळ अवयव शोधायचे. पण तुम्ही जर या संख्येला बघितलं तर तुम्ही याचा कुठलाही मूळ अवयव तोंडी शोधू शकत नाही. मग अशा वेळी मूळ अवयव पद्धतीला मर्यादा येते. मग ह्यात भागाकार पद्धत तुम्हाला कशी उपयोगी पडेल, तर भागाकार पद्धत आपल्याला लागू करताना सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, तर या संख्येमध्ये अंकांचे गट तयार करायचे. आता कितीचे गट करायचे, 2-2 अंकांचा गट तयार झाला पाहिजे. कुठून करायचा, तर एकक स्थानापासून डावीकडे हे गट करत जायचे. मग मी एकक स्थानापासून सुरुवात केली तर पहिला गट आपला तयार होणार आहे तो 89, आणि दुसरा गट तयार होणार आहे तो कुठला आहे, 68. आता तुम्ही म्हणणार डावीकडून जर गट घेतला असता तरी हेच पडले असते. बरोबर आहे, पण ही 4 अंकी संख्या आहे. 5 अंकी संख्या जर इथं असती, समजा 76,889 अशी संख्या असती, तर एकच स्थानापासून गट कसे पडणार आहेत, 89, 68 आणि 7. आणि डावीकडून गट पाडले तर ते कसे होणार आहेत, 76, 88 आणि 9 वेगवेगळे गट पडतात. मग हे गट पाडताना एक नियम असतो. तो नियम काय आहे की सगळ्यात डावीकडचा जो गट आहे तो एका अंकाचा चालते, म्हणजे 7 एकटा चालते. पण उजवीकडे येणारे कुठलेही गट एका अंकाचे चालत नाहीत, म्हणजे 9 ला आपल्याला एकट्याला ठेवता येत नाही. त्यामुळे हा नियम लक्षात घ्या की गट पाडताना नेहमी कुठून पाडायचे, एकक स्थानापासून डावीकडे. आता गट पडलेले हे कळले तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तर आपल्याला भागाकार पद्धती आपण नेहमीच्या भागाकारात जसे अंक उतरवत जातोय तसे आपल्याला इथं गट उतरवत जायचे. मग आता गट कुठून उतरवायचे, तर गट नेहमी डावीकडून उजवीकडे उतरवत जायचे. म्हणजे मी सगळ्यात पहिला गट कुठला घेणार आहे, 68, आणि त्यानंतर दुसरा गट घेणार 89. आता या पद्धतीत गट संपले की ही पद्धत संपली. म्हणजे जेवढे गट आहेत तेवढ्याच या पद्धतीला पायऱ्या आहेत. मग आता आपल्याकडे किती गट आहेत, 2 गट आहेत. म्हणजे आपल्या आता या पद्धतीला 2 पायऱ्या आहेत. मग आता आपण पहिल्या गटाला घेऊया, जो कुठला आहे, 68. आता पहिल्या पायरीचा विचार सुरू झालाय. आता पहिल्या पायरीचा विचार तेवढा थोडा वेगळा आहे. दुसरी पायरी ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी दुसऱ्या पायरीपासून कितीही पायरी येऊ दे विचार एकाच पद्धतीने जाणार आहे. मग आता पहिल्या पायरीत वेगळा विचार काय आहे तो बघूया. तर पहिला जो गट आहे त्याच्या खाली आपल्याला पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. मग आता कुठली पूर्ण वर्ग संख्या घ्यायची, तर यासाठी पहिल्या गटाचं निरीक्षण केलं पाहिजे. पहिला गट जर स्वतः पूर्ण वर्ग असेल, आता नाहीये 68 पूर्ण वर्ग संख्या नाहीये, पण इथं 4989 अशी संख्या असती तर पहिला गट काय असता, 49. म्हणजे पहिला गट स्वतः पूर्ण वर्ग असता. मग पहिला गट जर पूर्ण वर्ग असेल तर त्याच्या खाली तो आहे तोच पूर्ण वर्ग आहे तसा लिहायचा आहे. म्हणजे इथं 49 असेल तर खाली मी कोणाला लिहिणार, 49 ला. पण आता आपल्याकडे पूर्ण वर्ग आहे का, नाहीये. तर या गटाच्या खाली जो पूर्ण वर्ग लिहायचा आहे तो कुठला, तर त्याच्या जवळचा पण त्याच्यापेक्षा लहान असणारा. मग आता 68च्या जवळचा पण त्याच्यापेक्षा लहान असणारा पूर्ण वर्ग कोणता, तर 64. म्हणजे मी या संख्येच्या खाली 64 हा पूर्ण वर्ग लिहिणार. म्हणजेच हे लक्षात घ्या, पहिल्या पायरीत पहिल्या गटाच्या खाली पूर्ण वर्गच आला पाहिजे.
मग त्यात तो गट स्वतः पूर्ण वर्ग असेल तर आहे तोच वर्ग खाली येईल, नसेल तर त्या गटाच्या जवळचा पण त्याच्यापेक्षा लहान असणारा पूर्ण वर्ग खाली येईल. मग आता इथे एक पूर्ण वर्ग आपण घेतला 64. मग आता हा कुणाचा वर्ग आहे तर 8 या संख्येचा वर्ग आहे ना. तर तो 8 हा अंक आपल्याला 3 ठिकाणी लिहायचा आहे. कुठं लिहायचा आहे तो समजून घ्या. त्या रेषेच्या डावीकडे आपण 8 लिहिलाय, त्या 8च्याच खाली एकदा 8 लिहायचा आहे आणि आता आपण जो गट घेतलाय 68 त्याच्यावरती एकदा तो 8 लिहायचा आहे. अशा 3 ठिकाणी तो आपण अंक लिहिलेला आहे. ठीक आहे. या रेषेच्या डावीकडं नेहमी बेरीजच होणार आहे, उजवीकडं नेहमी वजाबाकी होणार आहे. आणि मग आता आपण ही बेरीज करूया. 8 अधिक 8 16, इथं 68 वजा 64 किती राहणार 4. इथं आपली पहिली पायरी संपली. मग पहिली पायरी समजले की समजली असेल तर आपण आता दुसऱ्या पायरीकडे जाऊया. आता दुसऱ्या पायरीत आपल्याला काय करायचंय, दुसरा गट खाली उतरवून घ्यायचा आहे. मग दुसरा गट कोण आहे 89. तो खाली उतरवला की इथं संख्या तयार होईल 489. मग आता या संख्येसाठी आपल्याला भाग घालवायचा. मग तो कसा घालवायचा तर इथं बेरजेतून आपल्याला एक संख्या मिळाली ती किती आहे 16 आहे. तर या 16च्या पुढं आपल्याला एक अंक ठेवायचा. मग आता एक अंक असं जर मी म्हणत असेल तर एक अंक म्हणजे फक्त 0 ते 9चा विचार, हे लक्षात ठेवायचं. मग आता ह्याच्या पुढे आपल्याला एक अंक ठेवायचा आहे. पण इथं नियम कसा असतोय की जो अंक मी ह्याच्या पुढे ठेवेल त्यावेळी इथं जी संख्या तयार होईल त्याला आपण त्याच अंकानं फक्त गुणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ मी इथं समजा 7 ठेवला तर इथं संख्या काय तयार होईल 167. तर मी 167 ला फक्त 7 नच गुणू शकतोय कारण तिथं 7 हा अंक ठेवलाय. मग आपल्याला इथं कोणता अंक ठेवायचा हे निवडायचंय. मग आपल्याला असा अंक ठेवायचा आहे की त्या संख्येला परत त्याच अंकानं गुणल्यानंतर आपण या संख्येच्या जवळ पोहोचू शकतो. मग आता हे कसं ठरवायचं की कुठला अंक घ्यायचा तर इथं आपण 0 ते 9 यातला कुठलाही अंक वापरू शकतोय. मग यानं तयार होणाऱ्या संख्यांचं पहिला निरीक्षण करा. मी इथं 0 ठेवलं तर किती संख्या तयार होईल 160. 1 ठेवलं तर 161, याप्रमाणे 2 ठेवलं तर 162, असं 9 पर्यंत म्हणजे 169 पर्यंत आपल्याला संख्या इथं मिळणार आहे. मग 160 ते 169 या आपल्याला इथं उपलब्ध होणाऱ्या संख्या. मग आता या संख्यांमध्ये तुम्हाला जर कोणत्या संख्याचा पाडा येत असेल, म्हणजे उदाहरणार्थ यात 160 ही संख्या आहे ना, तुम्हाला जर 16चा पाडा येत असेल तर 160चा पाडा येणारच आहे. पण येत नसेल तर त्यांच्या जवळची एखादी अशी संख्या घ्या की जिचा पाडा तुम्ही सहज म्हणू शकताय. मग 160चा जरी येत नसेल तरी 150चा पाडा सगळ्यांना येते कारण 15चा पाडा सगळ्यांना येत असतो. मग तुम्ही 160चा पाडा घ्या येत असेल तर, नसेल तर 150चा पाडा घ्या आणि त्या पाड्यामध्ये ह्या संख्येच्या जवळ पोहोचायला किती पट करायचे हा विचार करायचा आहे. मग आता ही संख्या साधारणपणे 500च्या आसपास आहे. तुम्ही 150चा पाडा येत असेल तर 150च्या पाड्यात 500 पर्यंत पोहोचायला किती पट करावी लागते हा विचार करा. 150 ची तुम्ही तिप्पट केला तर 450 होणार आहे, बरोबर ना. चौपट केला तर 600 होणार. मग 600च्या पुढे गेलं इथंपर्यंत पोहोचायला किती पट करावी लागली 3 पट करावी लागली. मग आता 3 पट केल्यावर ह्याच्या जवळ पोहोचतोय हे आपल्याला जर अंदाज आला असेल तर 3 पट करणे म्हणजे 3 ने गुणणे. आणि म्हणजे तुम्हाला 3 न गुणायचं असेल तर इथं कुठला अंक ठेवायला पाहिजे 3 हाच अंक ठेवला पाहिजे. म्हणजे आपण अंक निवडला कुठला 3. मग इथं मी 3 ठेवल्यानंतर किती संख्या तयार होणार आहे 163. या संख्येला मला परत किती न गुणावं लागणार आहे 3 नच गुणावं लागणार आहे. मग 3 न गुणून बघा 3 त्रिक 9, 3 सख 18, हातच्याला 1, 3 एके 3 आणि 1 4 आणि हा गुणाकार आपल्याला या संख्ये इतकाच मिळाला. आता हा गुणाकार एवढाच मिळाल्यावर दुसऱ्या अंकाला तपासायचीच गरज नाही, 3 हा निश्चित होतोय. पण कधीतरी समजा आपला अंदाज चुकला आणि हा गुणाकार या संख्येपेक्षा मोठा आलेला दिसला तर याचा अर्थ आपण पुढच्या पटीकडे गेलोय. म्हणजे मला अलीकडे यायचंय. म्हणजे मी कुणाकडे येईन 3च्या आधी कोण 2 म्हणजे मी 162 गुणिले 2 करून बघेन. किंवा मला हा इथला गुणाकार ह्याच्यापेक्षा खूपच लहान वाटायलाय तर मी पुढची एक पट वापरून बघेन. म्हणजे मी कुणाला घेईन 4 ला, म्हणजे इथे 164 गुणिले 4 करून बघेन. पण आपला अंदाज जर बरोबर असेल तर एका अंकातच आपलं काम होऊन जातं. मग आता आपलं काम एका अंकात झाले ना 489 मिळाले. मग आता हे 489 कुठला अंक ठेवला आपण 3 हा अंक ठेवल्यावर मिळालाय ना. तर या 3 अंकाला परत आपल्याला 3 ठिकाणी ठेवायचं आहे. त्या 16च्या पुढं त्या 3च्याच खाली एकदा आणि जो गट आपण इथे उतरवला 89 त्याच्यावरती एकदा. इकडे नेहमीप्रमाणे बेरीज, इकडे नेहमीप्रमाणे वजाबाकी. इथं 166 येणार, इथं 0 उरणार आहे. आणि आपल्याकडे आता किती गट होते 2 गट होते. 2 गट झाले, 2 पायऱ्या झाल्या म्हणजे आपली पद्धत संपली.
आता या पद्धतीत निरीक्षण काय करायचं आहे की आपली इकडे जी बेरीज आली शेवटी ती बेरीज नेहमी या वरच्या संख्येच्या दुप्पटच असली पाहिजे. बघा दिसते का 83च्या दुप्पट 166 दिसते. हे का बघायचं, कारण इथं प्रत्येक पायरीला ज्या त्या अंकासाठी तोच अंक लागतोय. चुकून जरी आपण वेगळा अंक घेतला असेल तर ही बेरीज त्याच्या दुप्पट दिसत नाही, म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय हे कळतंय. दुसरं निरीक्षण की सगळ्या पायऱ्या संपल्यानंतर शेवटी बाकी किती असते हे बघायचं असतं. बाकी 0 जर उरली तर ही दिलेली संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे. बाकी 0 उरली नाही तर ती दिलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही हे लक्षात येते. म्हणजे या पद्धतीचं एक वैशिष्ट्य काय की या पद्धतीतून आपण पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही हे पण ओळखू शकतो. आणि मग आता आपल्याकडे बाकी 0 आहे म्हणजे ही पूर्ण वर्ग आहे. आणि मग हिचं वर्गमूळ आपल्याला वरती मिळालेलं असते जे किती आहे 83. म्हणजे 6889 या संख्येचं वर्गमूळ किती आलं 83 आलं. आता या पद्धतीची आत्ता समजलेली 2 वैशिष्ट्य काय आहेत, तर पहिली वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीला अचूकता आहे. 83 हे वर्गमूळ आहे का नाही याबद्दल शंका नाही, ही अचूक पद्धत आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय की या पद्धतीतून आपण पूर्ण वर्ग आहे का नाही हे पण ओळखू शकतो. आता 2 पायऱ्या तुम्हाला लक्षात आल्या असतील तर दुसऱ्या पायरीत आपण काय केलं 0 ते 9 मधला अंक निवडलाय. इथून पुढच्या प्रत्येक पायऱ्यांना 0 ते 9 पर्यंतचा अंक कुठला घ्यायचा हेच आपल्याला निरीक्षण करायचं आहे. मग यासाठी आपण आता पुढची उदाहरणं घेऊया. आता पुढची आपण संख्या घेतली 47,089. आता या संख्येचं वर्गमूळ आपल्याला शोधायचं आहे. आता मगाशी मी काय सांगितलं, सगळ्यात पहिला आपल्याला गट करायचे आहेत. कुठून करायचे आहेत, एकक स्थानापासून. मग एकक स्थानापासून मी 2-2 चे गट करत गेलो तर इथं 89 येईल, इथं 70 येईल. आणि मी मगाशी सांगितलं सगळ्यात डावीकडचा गट आहे तो 1 अंकाचा आला तरी चालते, त्यामुळे 4चा 1 अंकाचा गट चालणार आहे आपल्याला. आणि आता आपल्याला भागाकार पद्धतीला सुरुवात करायची आहे, ज्यात गट कुठून उतरवायचे आहेत, डावीकडून उजवीकडे. म्हणजे पहिला सगळ्यात गट आपण कुठला उतरवणार 4, त्यानंतरचा गट कुठला आहे 70 आणि त्यानंतरचा 89. किती गट आहेत आपल्याकडे 3 गट आहेत. 3 गट म्हणजे 3 पायऱ्यांमध्ये आता आपली ही पद्धत संपणार आहे. मग आता पहिला गट आहे 4. या गटासाठी मी निरीक्षण काय सांगितलं, पहिल्या पायरीसाठी पहिल्या गटाच्या खाली आपल्याला पूर्ण वर्ग संख्याच ठेवायची. मग पहिला गट जर स्वतः पूर्ण वर्ग असेल तर आहे तोच खाली येणार आणि नसेल तर जवळचा पण त्याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग खाली येणार आहे. मग आता पहिला गट जो आहे तो 4 आहे, हा स्वतः पूर्ण वर्ग आहे का नाही, तर हा पूर्ण वर्ग आहे. म्हणजे याच्या खाली आपल्याला आहे तोच पूर्ण वर्ग ठेवायचा आहे. म्हणजे कोण आलं 4. मग आता हा वर्ग कुणाचा वर्ग आहे, तर 2चा वर्ग आहे. तर 2 हा अंक आपल्याला किती ठिकाणी ठेवायचा आहे, 3 ठिकाणी. इथं 1, त्याच्याच खाली दुसरा आणि जो गट घेतलाय त्याच्या वरती, अशा 3 ठिकाणी ठेवणार आहे. इकडे नेहमी बेरीज, इकडे वजाबाकी, इथं 4 येणार आहे आणि इथे किती राहणार आहे 0. इथं पहिली पायरी आपली संपली, ज्यात पहिल्या गटाखाली आपण पूर्ण वर्ग घेतलेला आहे. आता दुसऱ्या पायरीसाठी दुसरा गट आपण खाली घेऊ, जो किती आहे 70. आता आधीची बाकी 0 असल्यामुळे इथं संख्या 70च राहणार. पण आता आपल्याला इथं जो अंक ठेवायचा आहे तो 0 ते 9 मधला कुठला हे ओळखायचं. मग यासाठी इथं तयार होणाऱ्या संख्या पहिला डोक्यात घ्या. इथं तयार होणाऱ्या संख्या 0 ते 9 कुठल्या आहेत, 40 पासून 49 पर्यंतच्या. आता यात 40चा पाडा हा सगळ्यांनाच येत असते. मग 40च्या पाड्याचा विचार केला तर 40ची दुप्पट जरी केली 80 म्हणजे ह्याच्या पुढे जाते ना. मग मी दुप्पट केल्यावर पुढे जाणार, म्हणजे 2 न गुणल्यावर मी पुढे जाणार आहे. तर अलीकडे या, मग दुपटीच्या अलीकडे किती पट असते, 1 पट. मग आता मी 1 पटीला विचारात घेणार. मग 1 पटीला विचारात घ्यायला आपल्याला अंक कुठला घ्यायचा आहे 1. म्हणजेच मी इथं 41 घेणार आणि त्याला किती न गुणणार, 1 नच गुणणार. मग 41 एके 41, हे 70 पेक्षा लहान आले ना. 2 घेतलं असतं तर 42 असतं, 42 गुणिले 2 केलं असतं तर 84, ह्याच्या पुढे गेलं असतं. मग आपल्याला याच्या पुढे जायचं नाहीये, ह्याच्या जवळ पण याच्यापेक्षा लहान असला पाहिजे. मग तो कुठला अंक घेऊन येतोय, 1 हा अंक घेऊन. किती आलं 41 एके 41. कुठला अंक निवडलाय आपण 1, त्याला किती ठिकाणी ठेवायचा आहे 3 ठिकाणी. ह्या 4च्या पुढं त्या 1च्याच खाली एकदा आणि जो गट आपण घेतलाय 70 त्याच्या वरती एकदा. डावीकडं बेरीज, उजवीकडं वजाबाकी, हा क्रम चुकायचा नाही. आणि ही बेरीज किती येते 42, इथं वजाबाकी किती येते 10 तून 1 गेला 9, इथं 6 तून 4 गेले 2, वजाबाकी किती आली 29. इथं दुसरी पायरी आपली संपलेली आहे. आता तिसऱ्या पायरीसाठी तिसरा गट आपल्याला खाली उतरवायचा आहे, जो कोण आहे 89. आणि तो गट उतरवल्यावर इथं तयार होणारी संख्या तुम्हाला किती दिसते 2989. आता या संख्येला भाग घालवायचा आपल्याला. त्यासाठी परत एकदा या तिसऱ्या पायरीत 0 ते 9 या अंकांचा विचार करायचा आहे. मग 0 ते 9 न तयार होणाऱ्या संख्यांचं पहिला निरीक्षण करा. कुठल्या संख्या तयार होणार आहेत, 420 पासून
429 पर्यंतच्या संख्या. आता 420 ते 429 या संख्यांचे पाडे आपल्याला जमणार नाहीत हे नक्कीच आहे. पण अशा वेळी मी काय सांगितलं, जवळचा कुठला तरी पाडा शोधा. मग 420च्या जवळ 400 ही संख्या आहे ना, मग 400चा पाडा पण आपल्याला सगळ्यांनाच येतोय. 4च्या पाड्यात फक्त 2 शून्य जोडत जायचे. मग आता 400चा पाडा म्हणा आणि इथं साधारणपणे 3000 पर्यंत पोहोचायचं. मग 400चा पाडा मी जर म्हणत गेलो तर 3000 पर्यंत पोहोचायला किती पट करायला लागते बघा. 400ची 7 पट केली तर ती 2800 2800 येते, जी याच्या जवळ येते. मी 8 पट केली तर किती येणार, 3200, जी ह्याच्या पुढे जाणार. आपल्याला पुढे जायचं नाहीये, मग ह्याच्या जवळ पोहोचायला किती पट करावी लागली आपल्याला, 7 पट करावी लागली. आणि मग 7 पट करण्यासाठी 7 न गुणायचं आहे, आणि 7 न गुणायचं असेल तर इथं कुठला अंक ठेवायचा आहे, 7 हा अंक आपल्याला ठेवायचा आहे. आणि मग आपण आता 7 अंक ठेवून बघूया निरीक्षण करून. मग इथं 427 होणार, ज्याला आपण गुणायचं कशा नाही, 7 नच गुणायचं आहे. मग 7 7 49 मधले 9 ठेवून हातच्याले 4, 7 2 14 आणि 4 18, हातच्याला 1, 7 चौक 28 आणि 1 29, 2989. बघा हा गुणाकार याच्या इतकाच मिळाला का नाही. आणि मग याच्या इतकाच मिळाला म्हणजे आता आपल्याला दुसऱ्या अंकाला शोधायची गरज नाही. मग आपल्याकडे तिसऱ्या पायरीत गुणाकार 2989 आलाय, जो कुठला अंक ठेवल्यावर आला, 7. मग नेहमीप्रमाणे त्या 7 ला 3 ठिकाणी ठेवायचा आहे. याच्या पुढं त्या 7च्याच खाली एकदा आणि 89च्या वरती एकदा. इथं नेहमीप्रमाणे डावीकडे बेरीज, इथं वजाबाकी होईल. ही बेरीज 434, इथं बाकी 0 उरले. इथं 3 गट आपले संपले, 3 पायऱ्या संपल्या, म्हणजे आपली पद्धत संपली. ज्यात निरीक्षण काय सांगितलं, ही बेरीज ही वरच्या संख्येच्या दुप्पट आली पाहिजे. मग 217ची दुप्पट 434 आहे का बघा. असेल तर आपण अंकाखाली अंक बरोबर ठेवलाय. बाकी 0 उरले, याचा अर्थ काय की ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजेच आपल्याकडे आता ही संख्या आहे ती पूर्ण वर्ग आहे, म्हणजे तिचं वर्गमूळ मिळालं पाहिजे. ते वर्गमूळ कुठं आहे, वरती. आणि मग किती आले, 217, म्हणजे 47,089 या संख्येचं वर्गमूळ 217 आहे. मग आता आपण मगाच्या संख्येपेक्षा एक पायरी वाढलेली बघितली, तिसरी पायरी आली. पण तिसऱ्या पायरीत देखील विचार दुसऱ्या पायरीसारखाच झालाय. म्हणजे इथून पुढच्या पायऱ्यांना ह्या 0 ते 9चा विचार जर करता आला तर तुम्ही सहज हे वर्गमूळ शोधू शकताय. मग आता आपली 5 अंकी संख्या आली तरी आपण वर्गमूळ किती सहजपणानं शोधलंय बघा. मी या पद्धतीचं वैशिष्ट्य सांगितलं, इथं अचूकता आहे. या पद्धतीत आपण पूर्ण वर्ग आहे का नाही बघू शकतोय, आणि संख्या मोठी आली तरी तिचं वर्गमूळ सहज शोधू शकतोय. आता यासाठी आपण आणखी एक उदाहरण घेऊया. आता आपण भागाकार पद्धत समजून घेण्यासाठी आणखी एक संख्या घेऊया, म्हणजे आणखी व्यवस्थित आपल्याला समजून घेता येईल. तर ती संख्या मी इथे घेतली 92,416. आता मगाशी सगळं शिकवल्याप्रमाणे तुम्हाला याच्यात गट कशी करायची हे कळते, की एकक स्थानापासून डावीकडं 2-2चे गट करत यायचे. मग इथे 16, 24 आणि 9 असे 3 गट होणार आहेत. मग आता गट आपल्याला डावीकडूनच घ्यायचे आहेत. ज्यातला पहिला गट आहे आपला 9, ज्याच्या खाली काय घ्यायचा आहे, पूर्ण वर्ग. मग यासाठी पहिला गट जर स्वतः पूर्ण वर्ग असेल तर आहे तोच खाली घ्यायचा आहे. मग निरीक्षण करा, पहिला गट स्वतः पूर्ण वर्ग आहे ना, मग त्याच्या खाली आपण आहे तोच पूर्ण वर्ग खाली घेणार आहे. आणि मग तो कुणाचा वर्ग आहे, तर 3चा. तर तो 3 हा अंक 3 ठिकाणी लिहायचा आहे. आता ही 3 ठिकाणं माहिती आहेत तुम्हाला, इथं लिहिलाय, त्याच्या खालीच लिहिलाय, आणि जो गट आपण घेतलाय त्याच्या वरती लिहिलाय. डावीकडे नेहमीप्रमाणे बेरीज, उजवीकडे वजाबाकी. मग इथं बेरीज येणार आहे ती 6, इथं वजाबाकी येणार आहे ती 0. आता दुसऱ्या पायरीसाठी दुसरा गट खाली उतरवा, जो आहे 24. आता आधीची बाकी 0 असल्यामुळे इथं संख्या 24च राहणार आहे. पण आता इथं तयार होणाऱ्या संख्या ज्या बघायच्या आहेत, 0 ते 9 न बघा, 60 ते 69 या संख्या तयार होतील. मग आता यात 60चा पाडा सगळ्यांना येते. मग मी 60ची दुप्पट केली, पुढे जाणार आहे. 60ची 1 पट केली तरी पुढे जाणार आहे. 60 1 60, याच्यापेक्षा मोठे येते. मग मी 1 पटीनं पण पुढे जातोय. मग मी काय सांगितलं, पुढे गेलं तर आपल्याला अलीकडच्या पटीकडे यायचंय. मग आता 1 पटीनं पण पुढे जायचं असेल तर त्याच्या अलीकडची पट कुठली आहे, 0. बघा, मी 0 ते 9 यातला कुठलाही अंक वापरू शकता असं सांगितलंय. मग 1 पटीनं पण पुढे जाणार आहे तर अलीकडे 0 आहे. म्हणजेच मी 6च्या पुढे 0 ठेवलं तर त्याला कितीनं गुणावं लागणार, 0 न. आणि मग 0 न गुणल्यावर गुणाकार किती येतोय, 0. म्हणजे आपण याच्या अलीकडे पोहोचलो 0ला. म्हणजे 1 घेतला असता तर 61 गुणिले 1, 61 याच्या पुढे गेलो असतो. मग ह्याच्या अलीकडे राहण्यासाठी आता आपल्याला कुठला अंक निवडायचा आहे, 0, ज्याचा गुणाकार 0 येणार आहे. मग 0 अंक निवडल्यामुळे तो अंक आपल्याला 3 ठिकाणी ठेवायचा आहे. 3 ठिकाणं माहित आहेत आता तुम्हाला. त्याप्रमाणे इकडे डावीकडे बेरीज, उजवीकडे वजाबाकी. इथली बेरीज 60 येणार आहे, इथली वजाबाकी 24 आहे तशी येणार. आता दुसरी पायरी इथं संपली, तर तिसऱ्या पायरीसाठी तिसरा गट आपण खाली घेऊया, जो आहे 16.
मग तो गट इथं आल्यानंतर संख्या किती झाली? 2416. आता इथं तयार होणाऱ्या संख्या 0 ते 9 न बघा, 0 पासून 9 पर्यंत ठेवल्या तर 600 पासून 609 पर्यंतच्या संख्या तयार होतील. आता या संख्यांमध्ये 600चा पाडा आपल्याला येतोय, कारण 6चा पाडा येत असतोय. मग 600च्या पाड्यात कुठं पोहोचायचं बघा, साधारणपणे 2400 किंवा 2500 याच्या आसपास पोहोचायचंय. मग आता 600च्या पाड्यात 2400 पर्यंत पोहोचायला किती पट करावी लागते? चौपट करावी लागते. 6 चौक 24 असते ना, मग 600ची चौपट किती येणार? 2400. म्हणजे इथपर्यंत पोहोचायला चौपट करायला लागते. मग ती चौपट करायला आपल्याला कुठला अंक घ्यायला लागणार? 4. मग मी इथं 4 हा अंक घेतला तर इथं होणार 604, ज्याला मी गुणणार किती न? 4 न. 4 चौक 16, हातच्याला 1, 4 0 0 अधिक 1, इथं 1 राहणार, 4 सक्क 24, 2416. आणि मग हा गुणाकार आपल्या संख्ये इतका झालाय ना, मग तेवढा झाल्यावर दुसऱ्या अंकाला तपासायची गरजच नाही. मग इथं 2416 हा गुणाकार कुठला अंक घेतल्यावर आलाय? 4 हा अंक घेतल्यावर. तो 4 किती ठिकाणी ठेवायचा आहे? 3 ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. डावीकडे बेरीज, उजवीकडे वजाबाकी. ही बेरीज 608 आहे, वजाबाकी 0 आहे. मग निरीक्षण काय ते तुम्हाला सांगितले आधीच्या 2 उदाहरणांमध्ये, की इथं बेरीज नेहमी तपासायची वरच्या संख्येच्या दुप्पट आहे का? मग 304 ची दुप्पट 608 आहे ना, म्हणजे आपण अंकाखाली अंक तोच ठेवलेला आहे हे निश्चित होते. आणि दुसरं निरीक्षण आहे, बाकी 0 उरते का? तर इथं बाकी 0 उरले म्हणजे दिलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, आणि मग तिचं वर्गमूळ वरती आलेलं आहे. म्हणजे तिथं 92416 या संख्येचं वर्गमूळ किती येणार आहे? 304. आणि मग परत एकदा भागाकार पद्धतीत संख्या मोठी आली तरी आपण वर्गमूळ सहज पद्धतीने शोधलंय का नाही हे बघा. म्हणजे ह्यात अचूकता आहे, इथं पूर्ण वर्ग आहे का नाही ओळखू शकताय. तुम्ही मोठ्या संख्येचं वर्गमूळ पण सहज शोधू शकताय. एवढे फायदे या पद्धतीचे आहेत. तर आपण 3 संख्यांची वर्गमूळ भागाकार पद्धतीने शोधली. आता पद्धत तुम्हाला लक्षात आली असेल, आपण 3 पायऱ्यांपर्यंत ही पद्धत वापरलेली आहे. मग आता या 3 उदाहरणांमधून तुम्हाला या पद्धतीची काय काय वैशिष्ट्ये कळली? तर पहिलं वैशिष्ट्य अचूकता आहे. दुसरं वैशिष्ट्य की आपण एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही हे या पद्धतीतून ओळखू शकतोय. आणि तिसरं वैशिष्ट्य काय होतं की संख्या कितीही मोठी आली तरी आपल्याला या पद्धतीत कुठंच अडचणी येत नाही. आता याच्या पुढचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला एक बघायचं आहे. तर आपण आतापर्यंत बघितलेल्या वर्गमुळाच्या सगळ्या पद्धती ह्या फक्त पूर्णांकांचे वर्गमूळ काढण्यासाठीच उपयुक्त आहेत. मग आता भागाकार पद्धती ही देखील पूर्णांकाचा वर्गमूळ काढण्यासाठी उपयुक्त आहे, पण हिचा चौथं वैशिष्ट्य काय आहे की दशांश अपूर्णांकांचं वर्गमूळ काढण्यासाठी पण ही पद्धत उपयुक्त आहे. म्हणजे आपण या पद्धतीतून दशांश अपूर्णांकांचे वर्गमूळ डायरेक्ट घेऊ शकतो. मग यासाठी आपण एक उदाहरण घेऊया, ज्यात आपण एक संख्या घेतोय 173.7124. या संख्येचा आपल्याला वर्गमूळ शोधायचा आहे भागाकार पद्धतीने. मग आता सगळ्यात पहिला आपण भागाकार पद्धतीत काय करतोय? अंकांचे गट तयार करतोय. मग आता मागच्या वेळी मी काय सांगितलेलं की मी हे गट करताना कुठून केले पाहिजे? एकक स्थानापासून डावीकडे करत गेलो पाहिजे. तर आता दशांश अपूर्णांकांमध्ये हे गट करताना कुठून करायचे? तर दशांश चिन्हापासून करायचे. दशांश चिन्हापासून डावीकडं आणि दशांश चिन्हापासून उजवीकडं असे गट हे पडणार आहेत. मग दशांश चिन्हाकडून डावीकडे कुठले होतात? 73 आणि 1, आणि दशांश चिन्हाकडून उजवीकडे 71 आणि 24. म्हणजेच यात पूर्णांकांचे गट वेगळे झाले पाहिजेत आणि दशांश स्थानांचे गट हे वेगळे झाले पाहिजेत. आता तुम्ही म्हणणार उजवीकडून केलं असतं तरी हेच गट पडत होते, पण एक लक्षात घ्या, इथे एक जरी दशांश स्थळ जास्त असतं, इथे 9 असतं, तर मी उजवीकडून करताना 49, 12 आणि मग ह्या 7ला या 3 बरोबर गट करावा लागला. पण मी काय म्हणलंय, पूर्णांकांचे आणि दशांश स्थळांचे वेगवेगळे गट झाले पाहिजे. मग समजा दशांश चिन्हापासून सुरू केल्यावर दशांश स्थळात एखादं अंक शिल्लक राहिला तर त्याला गट करण्यासाठी जोडीला 0 घेऊन तुम्ही तो गट पूर्ण करू शकता. यासाठी तो गट दशांश स्थळापासूनच सुरू झाला पाहिजे हे लक्षात घ्या. दशांश चिन्हापासून आपल्याला उजवीकडे आणि दशांश चिन्हापासून डावीकडे असेच गट करत जायचे. आता दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढताना दशांश चिन्ह हे गट काढण्यासाठी फक्त आपल्याला बघायचंय. पण आपण शिकलेल्या पद्धतीनुसार गट उतरवताना हे डावीकडूनच उतरवत येणार आहे. म्हणजे पहिला गट कुठला? 1, दुसरा कुठला? 73, तिसरा 71 आणि चौथा 24. म्हणजे आता आपल्याकडे किती गट आहेत? 4 गट. 4 गट म्हणजे 4 पायऱ्या. 4 पायऱ्या झाल्या की आपली ही पद्धत संपणार आहे. त्यामुळे इथं गट उतरवताना खाली दशांश चिन्हामुळे काही फरक पडत नाही. जी पद्धत तुम्हाला मी मगाशी शिकवले त्याच प्रमाणे ती लागू होत राहणार आहे. मग आता इथं 4 गट 4 पायऱ्या आपण करूया. इथं आपल्याला पहिला गट घ्यायचा आहे तो 1. नेहमीप्रमाणे त्याच्या खाली आपल्याला काय घ्यायचंय? पूर्ण वर्ग. मग आता पहिला गट स्वतः पूर्ण वर्ग आहे का नाही?
तर 1 हा पूर्ण वर्ग आहे, तर त्याच्या खाली आपण तोच पूर्ण वर्ग घेणार आहे. मग हा कुणाचा वर्ग आहे? तर 1 चा. तो अंक आपल्याला किती ठिकाणी घ्यायचा आहे? 3 ठिकाणी आपल्याला तो अंक घ्यायचा आहे. डावीकडे नेहमी बेरीज, उजवीकडे वजाबाकी, इथं 2 येणार आहे, इथं 0 येणार आहे. ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी, दुसरा गट खाली उतरा, कोण आहे? 73. आता इथं तयार होणाऱ्या संख्या 0 ते 9 बघा. इथं 20 ते 29 या संख्या तयार होतात. मग यात 20 ते 29 सगळ्यांनाच येत असतात साधारणपणे पाडे, पण 20 चा तरी आपल्याला येतोय. मग आता 20 चा पाडा घेतला तर 20 ची किती पट केल्यावर इथं पोहोचतंय? तर 20 ची तिप्पट केल्यावर पोहोचते ना. 20 त्रिक 60. चौपट करायला गेला 20 चौक 80 याच्या पुढे जाणार आहे, म्हणजे इथं पोहोचायला किती पट करायला लागणार आहे? 3 पट. मग 3 पट करायला कुठला अंक घ्यायचा आहे? 3. म्हणजे मी इथं 3 घेतला आणि 3 न गुणलं तर 23 त्रिक 69 याच्या जवळ पोहोचलो का नाही आपण? पोहोचलो ना. 4 घेतला असता तर इथे 24 गुणिले 4 96 याच्या पुढे गेला असतं. मग इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 3 हाच अंक निवडावा लागतोय. मग इथं गुणाकार 69 आला. कुठला अंक घेतल्यावर? 3 हा अंक, जो 3 ठिकाणी ठेवायचा आहे. आता 3 ठिकाणी तुम्हाला माहित आहे कुठे आहे. आता इकडे डावीकडे बेरीज, उजवीकडे वजाबाकी. इथं बेरीज 26 येणार आहे आणि इथली वजाबाकी 4 येणार आहे. इथं आपली दुसरी पायरी संपली, दुसरा गट संपला. आता तिसरा गट आपल्याला खाली उतरवायचा आहे, पण आता निरीक्षण केलं तर गट आता दशांश स्थळातले सुरू झाले. मग आता हे दशांश स्थळातले गट उतरवण्याआधी एकदा काय करायचं? वरती दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे परत येणाऱ्या उत्तरात दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे आपल्याला प्रश्न पडायला नको. मग आता इथं दशांश चिन्ह दिल्यावर आपण इथले गट सुरू करणार. मग पुढचा गट आहे 71. तो इथं ठेवल्यावर संख्या किती येते? 471. मग आता ह्या 471 ला इथल्या संख्येनं भागायचं आहे. मग इथं 0 ते 9 कुठल्या संख्या तयार होतात बघा? 260 पासून 269 पर्यंत. मग आता यात पाडा कुठला येतोय? 260 नसेल, 250. 250 चा तरी पाडा आपल्याला येतोय. मग मी आता 250 चा पाडा घेतला तर 250 ची दुप्पट केली तरी 500 होती, म्हणजे याच्या पुढे जाते ना. म्हणजे मी दुपटीनं पुढे जाणार आहे. मग त्याच्या अलीकडे म्हणजे किती पट घेणार? 1 पट. म्हणजे तुम्ही इथं 1 ठेवून त्याला किती? 1 न गुणणार. मग 261 गुणिले 1 किती? 261, जे याच्यापेक्षा लहान आहे ना. दुप्पट केली असती तर 500च्या पुढे गेला असं लक्षात घ्या. मग इथं गुणाकार आपण घेतलाय 261. कुठला अंक ठेवून? 1 हा अंक, जो 3 ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. आणि मग इकडं बेरीज, इकडं वजाबाकी. इथं 262 येणार आहे. इथं वजाबाकी केल्यावर इथं 0 1 आणि 4तून 2 गेली तर 2, 210. तरी पण आपल्याला कधी जर शंका वाटत असेल की आपण घेतलेला अंक बरोबरच आहे का, तर कधी पण ही बाकी बघायची. ही बाकी आहे, ही नेहमी इथं तयार होणाऱ्या संख्येपेक्षा लहान असली पाहिजे. बघा 261 पेक्षा 210 लहान आहे ना. म्हणजे आपल्याला आणखी पुढची, इथं समजा ही संख्या 261 पेक्षा मोठी असती तर पुढची पट घ्यावी लागणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग आता इथे तिसरा गट आपण घेऊन झाला, तिसरी पायरी इथं संपली. आणि आता चौथा आणि शेवटचा गट घेऊया. कुठला आहे? 24. इथं तयार होणाऱ्या संख्या कुठल्या आहेत? 21,024. आणि इथं आता तयार होणाऱ्या संख्या आपल्याला बघायच्या आहेत 2,620 पासून 2,629. मग आता यात जवळचा पाडा कुठला येते? आता 2600चा पाडा. जर 26चा पाडा येत असेल तर 2600चा पाडा येईल, पण साधारणपणे 26चा पाडा आपल्याला अवघड वाटतो. मग आपल्याला 25चा सोपा वाटते तर आपण 2500 घेऊया. आणि मग 2500च्या पाड्यात कुठपर्यंत पोहोचायचं आहे बघा? 21,000 पर्यंत. आता निरीक्षणाचा भाग आहे. 2500च्या पाड्यात 21,000 पर्यंत पोहोचायचं आहे. 25च्या पाड्याला पुढे 2-2 शून्य येत जाणार आहेत, हे लक्षात घ्या. मग इथं 2 शून्य, इथं 2 शून्य, ही लक्षात घ्यायची. म्हणजे 25च्या पाड्यात थोडक्यात कुठं पर्यंत पोहोचायचंय? 210 पर्यंत. आता 25च्या पाड्यात 210 पर्यंत पोहोचायला किती पट करणार आपण? 8 पट करणार. 25 8 200, बरोबर ना. म्हणजेच 2500ची 8 पट 200 म्हणजे किती? 20,000 होणार आहे, जी 21,000च्या जवळ पोहोचते ना आपण. ह्याची 9 पट केली तर 25 9 किती आहे? 225. 225 ला 2 शून्य लावले तर किती? 22,500, जे याच्या पुढे जाणार का नाही. म्हणजे इथं पोहोचायला आपल्याला 8 पट केली तर आपण जवळ पोहोचणार आहे. बघा साधा सोपा 25चा पाडा आपण घेतलाय आणि मग आपल्याला 8 पटीला जायचं आहे. म्हणजे आपण अंक कुठला वापरणार? 8 हा अंक आपण वापरणार आहे. म्हणजे तिथं 2,628 ला आपण कितीने गुणणार? 8 ने गुणणार. 8 8 64, हातचे आले 6, 8 2 16 6 22, हातचे आले 2, 8 48 आणि 2 इथं 50, त्यातले हातचे आले 5, 8 2 16 आणि 5 21, 21,024. बघा आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी संख्या मिळाली का नाही. म्हणजे आपल्याला दुसरा अंक निवडायची आता गरज पण नाही, तपासायची गरज पण नाही. मग आपल्याला तेवढाच गुणाकार मिळाला 21,024. कुठला अंक ठेवला आपण? 8. किती ठिकाणी ठेवायचा आहे?
तीन ठिकाणी, इथं 8, इथं 8 आणि याच्यावरती 8, आणि मग इथं अधिक, इथं वजा, इथं बेरीज किती येते बघा 2636, बरोबर आहे का? आणि इथं वजा बाकी किती येते 0 0 0 0, बरोबर आहे. आणि आपले आता 4 गट संपले, म्हणजे 4 पायऱ्या संपल्या आणि आपली ही पद्धत संपली. पण नेहमीप्रमाणे खालची इथं बेरीज तपासायची. 2636 आहे, वरती दशांश स्थळ काढून 1318च्या दुप्पट आहे का बघा. हे का तपासायचं? कारण प्रत्येक वेळी आपल्याला तोच अंक खाली लिहायचा. इथं 1 ला 1, 3 ला 3, 1 ला 1, 8 ला 8. कधी कधी काय होते, आपण घाई या जवळ पोहोचण्याच्या नादात आपण इथं एक अंक घेतोय आणि इथं वेगळा अंक घेतोय. म्हणजे इथं 23-69 जवळ पोहोचते, आपल्याला माहितच नाही. पण आणखी जवळ पोहोचण्याच्या नादात इथं कधी कधी किती जरी जण 4 घेतात, पण गुंताना 3 न गुंतात 24-72. पण इथं 4 घेतला तर इथं 3 घेऊन चालत नाही, इथं 4 ला 4च पाहिजे. त्यामुळे अंक तोच आलाय का हे बघण्यासाठी खालची बेरीज नेहमी दुप्पट आहे का बघायची. आता नेहमीप्रमाणे बाकी किती उरले? 0 उरले. बाकी 0 उरले याचा अर्थ ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, आणि मग तिचं वर्गमूळ आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग हिचं वर्गमूळ 173.7124 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला किती मिळालं? 13.18. म्हणजेच आपण दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ या पद्धतीतून डायरेक्ट शोधून काढलं. हे समजलंय? मग आता हे चौथं वैशिष्ट्य होतं या पद्धतीचं, की आपण दशांश अपूर्णांकांचं वर्गमूळ पण डायरेक्ट काढू शकतो. मग आता या पद्धतीची आपण काय काय वैशिष्ट्य समजून घेतली ती लक्षात घ्या. एक होतं अचूकता, दुसरं होतं पूर्ण वर्ग आहे का नाही ओळखता येतो, तिसरं वैशिष्ट्य होतं आपण किती मोठी संख्या आली तरी वर्गमूळ शोधू शकतो, आणि आता चौथं बघितलं ते दशांश अपूर्णांकांचं वर्गमूळ शोधू शकतो. आता या पद्धतीला मी वर्गमूळ शोधण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर पद्धत असं बोललोय. मग सगळ्यात सोयीस्कर कधी असते? तर स्पर्धा परीक्षेत सगळ्यात सोयीस्कर गोष्ट असते ती म्हणजे जी मला वेग पण देते आणि अचूकता पण देते. मग आता या पद्धतीच्या अचूकतेबद्दल तरी आता काही शंका नाही, पण राहिला प्रश्न वेगाचा. वेग आहे का? आता एवढ्या 4 उदाहरणानंतर तुम्हाला असं वाटत असेल की पद्धत थोडी क्लिष्ट आहे, किचकट आहे, वेळ घालवणारी आहे असं तुम्हाला वाटते. पण निरीक्षणाचा भाग बघितला तर या संख्येत आपण दशांश अपूर्णांक घेतलेला, या दशांश अपूर्णांकाचं आपण वर्गमूळ काढलं, पण दशांश चिन्हामुळे या पद्धतीत कुठं फरक पडला का? कुठंच नाही, कारण आपण दशांश चिन्ह खाली कुठंच घेत नाही. म्हणजे थोडक्यात या संख्येत मी जर दशांश चिन्ह दिलं नसतं तरी हे वर्गमूळ असंच निघालं असतं ना. आणि मग या संख्येला व्यवस्थित बघा, ही संख्या किती अंकी संख्या आहे? 7 अंकी संख्या आहे. 7 अंकी संख्येचं वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीतून फक्त 4 पायऱ्यांमध्ये शोधले. तुम्ही बाकी कुठलीही पद्धत, म्हणजे आपण आधी शिकलेल्या 2 शॉर्ट मेथड किंवा मूळ अवयव पद्धत यातल्या कुठल्याही पद्धतीने या संख्येचं वर्गमूळ शोधायला गेला तर वर्गमूळ मिळणं पण शक्य नाही बाकी कुठल्याही पद्धतीमधून. म्हणजे बाकी पद्धतींमधून जिथं शक्य पण नाही तिथं ही पद्धत फक्त 4 पायऱ्यांमध्ये तुम्हाला ते वर्गमूळ शोधून देते. मग त्या पद्धतीला वेग आहे म्हणूया का नको? आता तुम्हीच विचार केला तर 4 अंकी संख्या जर आली तर त्यात गट किती आहेत सांगा? 2च आहेत. आता 2 गट म्हणजे 2 पायऱ्या. आता एवढ्या उदाहरणानंतर 2 पायऱ्या तुमच्यासाठी अवघड आहेत का? किती कमी वेळात सोडवा. शॉर्ट मेथड पेक्षा पण लवकर वर्गमूळ यातून अचूकपणाने शोधता येते, आणि म्हणून वर्गमुळासाठी ही सर्वात उपयुक्त पद्धत आहे. फक्त तिला समजून घेणं गरजेचं आहे, जे या 4 उदाहरणांमधून तुम्ही सहज समजून घेऊ शकताय. तर आतापर्यंत आपण जी 4 उदाहरणं घेतली त्या 4 उदाहरणांमधून आपण काय समजून घेतलं? तर ही भागाकार पद्धत वर्गमुळासाठी किती महत्वाची हे मला तुम्हाला समजावून सांगण्याचा यातनं प्रयत्न होता. याला अचूकता आहे, याला वेग आहे, हा माझा दृष्टिकोन आहे. तुम्ही पण समजून घेतला तर हा दृष्टिकोन तुमच्या लक्षात येईल. दशांश अपूर्णांकांची वर्गमूळ आपण डायरेक्ट घेऊ शकतोय. एखादी संख्या पूर्ण वर्ग आहे का नाही बघू शकतोय. तसंच किती मोठी संख्या आली तरी याला अडचण कुठेही नाही. ही वैशिष्ट्य तर कळली. पण आता पुढचा भाग काय? तर 10वी पर्यंतच्या काही गोष्टी तुम्हाला आठवत असतील तर 10वीत एक आपल्याला टॉपिक होता तो म्हणजे त्रिकोणमिती नावाचा. त्या त्रिकोणमितीमध्ये आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं असायची, ज्या शाब्दिक उदाहरणांच्या आकडेमोडीत वर्गमुळात 3, वर्गमुळात 2, वर्गमुळात 5 अशा संख्यांचा वापर व्हायचा. आणि मग त्यांची आकडेमोड होण्यासाठी त्या प्रश्नाच्या शेवटी कंसामध्ये तुम्हाला असं द्यायचे, वर्गमुळात 3 बरोबर 1.71 घ्या. मग आता आपण जो अभ्यास केलाय त्यानुसार 3चं वर्गमूळ निघतंय का? निघत नाही. म्हणजे ही कर्णी संख्या आहे. मग कर्णी संख्या आहे म्हणजे तिला अचूक किंमत उपलब्ध नाही. मग ही कुठनं आली किंमत? तर ही किंमत त्या कर्णी संख्येची सुमारे किंमत आहे. मग आता आपल्याला हा प्रश्न आहे
की 10वी पर्यंत आपल्याला ह्या सुमारे किमती द्यायचे, पण आता आपण 10वीला आहे का नाही, तर या किमती आपल्याला पण शोधता आल्या पाहिजे ना. तर या वर्गमुळात येणाऱ्या करणींच्या सुमारे किमती कशा शोधायच्या, तर ते शोधण्यासाठी हे आपल्या भागाकार पद्धतीचं पुढचं वैशिष्ट्य आहे, की ते शोधण्यासाठी आपल्याला भागाकार पद्धत वापरता आली पाहिजे. मग आता भागाकार पद्धतीतून वर्गमुळात येणाऱ्या करणींची सुमारे किंमत कशी शोधायची, हा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. मग त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया, की वर्गमुळात 2 ही संख्या आहे, ही करणी संख्या आहे. तर या संख्येचं 3 दशांश स्थळापर्यंतची आपल्याला सुमारे किंमत शोधायची. आता याची सुमारे किंमत कशी शोधायची आणि ती बरोबर 3 दशांश स्थळापर्यंतच कशी शोधायची हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर यासाठी आपण झालेल्या उदाहरणांकडे थोडंसं लक्ष दिलं तर एक लक्षात घ्या, की आपण पहिली संख्या घेतली होती ती 6889, ही ती पहिली संख्या होती. मग आपल्याला 6889 मध्ये गट कसे पडलेले, 89 आणि 68 असे 2 गट पडले होते. तर या संख्येचं वर्गमूळ जे आले ना ते किती होतं, 83. आता निरीक्षण केलं तर जेवढे गट आहेत तेवढेच अंक उत्तरात आले. आपण आणखी एक संख्या घेतलेली 47,089, ज्यात गट आपण किती केले होते, 3 गट केले होते. तर याचं वर्गमूळ आलं होतं 217. परत एकदा निरीक्षण केलं तर जेवढे गट आहेत तेवढेच अंक उत्तरात आहेत का, आहेत ना. आपण एक दशांश अपूर्णांक घेतला 173.7124, ज्यामध्ये आपण दशांश चिन्हापासून गट केलेले, ज्यात गट किती झाले होते आपल्याकडे, 4. मग आता आपलं जे उत्तर आले ते 13.18. परत एकदा निरीक्षण केलं तर जेवढे गट आहेत तेवढेच अंक उत्तरात तुम्हाला दिसत आहेत का. म्हणजे भागाकार पद्धतीत आपण संख्येमध्ये जेवढे गट तयार करतोय तेवढेच अंक त्यांचं वर्गमूळ काढल्यावर येणाऱ्या उत्तरात येतात. मग आता फक्त दशांश स्थळांचा विचार केला तर इथं दशांश स्थळ आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या दशांश स्थळांमध्ये किती गट झालेत, 2 गट झालेत. मग इथं उत्तरात दशांश स्थळात 2 अंक आलेत का बघा. म्हणजे आपल्या या संख्येचं वर्गमूळ 2 दशांश स्थळापर्यंत मिळाले का, कारण दशांश स्थळात 2 गट होते. मग आता 2 गट असतील तर 2 अंक इथं मिळणार आहेत दशांश स्थळात. मग 2 गट करायला आपल्याला 4 दशांश स्थळ पाहिजेत, हे लक्षात येते. तसं आता आपल्याला वर्गमुळात 2 मध्ये कुठं 3 दशांश स्थळापर्यंतची किंमत शोधायची. मग आता 3 दशांश स्थळ उत्तरात यायला दशांश स्थळात 3 गट असले पाहिजेत. आणि मग 3 गट तयार करायला आपल्याला किती दशांश स्थळ लागणार आहेत, 6 दशांश स्थळ लागणार आहेत. मग ही 6 दशांश स्थळ कुठून आणायची, तर मी दशांश अपूर्णांक शिकवलेलं त्यावेळी काय सांगितलेलं, दशांश स्थळातली दशांश स्थळ ऍडजस्ट करायला दशांश चिन्हानंतर जे उजवीकडचे शून्य आपण पाहिजे तेवढे घेऊ शकतोय. म्हणजेच आपल्याला 2 वर्गमुळात 2 ची जी सुमारे किंमत शोधायची आहे त्यासाठी 2च्या पुढं दशांश चिन्ह देऊन 2च्या पुढं दशांश चिन्ह देऊन आपल्याला किती दशांश स्थळ घ्यायचे आहेत, 6 दशांश स्थळ. 6 दशांश स्थळ म्हणजे आपण इथं 6 शून्य घेणार, कळतंय. आणि मग आता गट पाडले तर दशांश चिन्हाच्या डावीकडे 2 आणि उजवीकडे 0 0चे हे 3 गट येतील आणि ह्या 3 गटांसाठी 3 अंक आले की आपल्याला 3 दशांश स्थळापर्यंत किंमत मिळणार आहे. मग आता ही पद्धत आपण जी मगाशी लागू केली मगासपर्यंत तशीच लागू करायची. 4 गट आहे, 4 पायऱ्यांमध्ये आपल्याला ही पद्धत संपवायची. फक्त आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं कुठल्याही पायरीला बाकी शून्य येईल या अपेक्षेनं कुठलाही भाग घालवायचा नाही. कारण मी काय सांगितलं, बाकी शून्य फक्त कधी उरते, पूर्ण वर्ग असेल तर. मग ही पूर्ण वर्ग आहे का, नाही, म्हणून तर ही करणी संख्या होती. त्यामुळे इथं बाकी शून्य उरणार नाही हे लक्षात घ्या. आणि मग आता 4 पायऱ्या लागू करा. यातला पहिला गट आपला कुठला आहे, 2. 2च्या खाली काय घ्यायचा आहे, पूर्ण वर्ग. मग तो स्वतः पूर्ण वर्ग आहे का, नाही. मग त्याच्या जवळचा पण लहान पूर्ण वर्ग शोधला पाहिजे ना. मग 2च्या जवळचा पण लहान कोण आहे, 1. मग 1 हा कुणाचा वर्ग आहे, 1चा. तो आपल्याला 3 ठिकाणी घ्यायचा आहे. इथं बेरीज डावीकडे उजवीकडे वजाबाकी, इथं 2 येणार आहे, वजाबाकी किती येते, 1. आणि आता पुढचे गट उतरवायचे आहेत. पण मी मगाशी काय सांगितलं की दशांश स्थळातले गट उतरवायला सुरू करताना वरती एकदा दशांश चिन्ह द्या आणि मग गटानं उतरवायला चालू करा. मग आता पुढचा गट घेतला 0 0, तर इथं संख्या कुठली तयार झाली, 100. आणि आता इथं तयार होणाऱ्या संख्या तुम्हाला बघायच्या. आता हे पटपट जमलं पाहिजे. आता 20 ते 29 या संख्या इथं तयार होतात ना. आता 20 ते 29 पर्यंतचे पाढे 100 पर्यंत साधारणपणे सगळ्यांना येत असतात. मग अशासारखं 3 ठेवलं तर 23 गुणिले 3 किती येते, 69. 4 ठेवलं 24 गुणिले 4 किती येते, 96. 5 ठेवलं 25 गुणिले 5 125. पुढे गेलो ना. मग जवळ पोहोचायला कुठला अंक आपण बघितला, 4. इथं 96 पर्यंत आपण जातोय. मग इथं 4 हा अंक घेतलाय की गुणाकार किती येणार आहे, 96. 24 चौक 96. तो 4 किती ठिकाणी ठेवा, 3 ठिकाणी ठेवा.
इथं डावीकडे बेरीज उजवीकडे वजाबाकी 24 आणि 4 इथं 28 आहे 100 वजा 96 इथं 4 येते. तर दुसरी पायरी संपली. आता तिसऱ्या पायरीसाठी तिसरा गट खाली उतरवा 0 0 इथं संख्या कुठली तयार झाली 400. मग आता इथं तयार होणारी संख्या 280 पासून 289 बरोबर ना. आता 280 पासून 289 आता 28 चा पाडा येत नाही माहिती आहे पण 280 ची दुप्पट जरी केली तरी 560 ह्याच्या पुढे जाणार आहे ना. मग दुप्पट केल्यावर आपण पुढे जाणार अशा वेळी कुठला अंक निवडायचा त्याच्या अलीकडचा कुठला 1 म्हणजे मी इथं 281 गुणिले 1 करणार आहे. 281 गुणिले 1 281 आणि 1 हा अंक किती ठिकाणी 3 ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. डावीकडे बेरीज उजवीकडे वजाबाकी इथली बेरीज 282 आणि आता वजाबाकी करूया 10 तून 1 गेला 9 9 8 गेला 1 इथं 3 उरले 3 तून 2 गेला 1 119. तरी पण शंका आली तर मी काय सांगितलं ही बाकी बघायची 281 पेक्षा लहान आहे ना म्हणजे आपण अंक बरोबर निवडलाय. आणि आता इथं तिसरी पायरी संपली. मग आता चौथ्या पायरीसाठी चौथा गट म्हणजे शेवटचा गट म्हणजे ही शेवटची पायरी. तयार होणारी संख्या बघा 11,900 झाली इथं. आणि आता इथं आपल्याकडे तयार होणाऱ्या संख्या बघायच्या आहेत ज्यात 2,820 पासून 2,829 या संख्या तयार होतील. मग आता यात जवळचा पाडा 2800 येत असाल तर 2800 पण 28चा खूप जणांना पाडा येत नाही त्यामुळे जवळची संख्या निवडा. मग 2800च्या जवळ कोण आहे 3000 आहे ना. मग 3चा किंवा 30चा पाडा आपल्याला येत असतो. मग 3000चा पाडा म्हणा आणि इथं बघा ही संख्या कुठे आहे साधारणपणे 12,000 पर्यंत पोहोचायचं आहे. आता 3000 ची चौपट केली तर 12,000 होते ना ह्याच्या जवळ पोहोचतोय. पाचपट केली 15,000 हे खूप पुढे जातोय. तिप्पट केली तर 9,000 9,000 म्हणजे खूपच अलीकडे राहते म्हणजे इथं जवळ पोहोचायला कुठली पट घेतली 4 पट बरोबर आहे. मग 3000 ची 4 पट 12,000 ला पोहोचवली म्हणजे इथं 4 हा अंक आपण वापरून बघूया. मग इथं 2,824 ला मी किती न गुणणार 4 न गुणणार आहे. मग 4 न गुणल्यावर 4 चोक 16 हाच्याला 1 4 दोन्ही 8 आणि 1 9 4 8 32 हाच्याले 3 4 दोन्ही 8 आणि 3 11 किती आला गुणाकार 11,296. आता तुमचं निरीक्षण बघा जवळ पोहोचलोय का नाही पोहोचलोय ना. 5 पट घेतली असती याच्या खूप पुढे गेलो असतो आणि 3 पट घेतली असती याच्या खूप अलीकडे आलो असतो. मग 4 पटीने इथं पोहोचलोय. तरी पण शंका येत असेल तर मी काय सांगितलं ही वजाबाकी करून बघायची. तर 10 तून 6 गेले 4 इथं 9 तून 9 गेले 0 इथं 8 उरले 8 तून 2 गेले 6 1 वजा 1 0 1 वजा 1 0 बाकी किती उरली 604. आपण अंक कुठला निवडला 4 2,824 पेक्षा लहान आहे ना म्हणजेच आपण निवडलेला अंक योग्य आहे. आणि मग योग्य आहे कळलं तर तो अंक किती ठिकाणी ठेवायचा आहे आपल्याला 3 ठिकाणी ठेवायचा. इथं बेरीज इकडं वजाबाकी इथली बेरीज किती आली 2,828 जी वरच्या संख्येच्या दुप्पट आहे का बघा 1,414च्या दुप्पट आहे ना. आणि मग आपले अंक बरोबर आहेत हे निश्चित झालं. बाकी शून्य उरणार नाही हे मी सांगितलंच. पण आपण 4 गट घेतलेले 4 पायऱ्या आपल्या संपल्या की आपल्याला पद्धत थांबवायची. मग त्या वर्गमुळात 2ची सुमारे किंमत आपल्याला वर मिळालेली असते. मग ती किती आहे बघा वर्गमुळात 2 बरोबर 1.414. आणि मग हे जर कळलं असेल तर कुठलीही कर्णी संख्या ज्यावेळी वर्गमुळात येते त्यावेळी त्या वर्गमुळाची पाहिजे तेवढ्या दशांश स्थळापर्यंतची आपण सुमारे किंमत या पद्धतीतून शोधू शकतोय. आणि मग हे तिचं पुढचं वैशिष्ट्य आहे. आता एवढी वैशिष्ट्य बघितल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं महत्व कळलं असेलच. त्यामुळे हा व्हिडिओ परत परत बघून तुम्ही ही पद्धत जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धत शिकली. ही पद्धत शिकण्याची बऱ्याच जणांची इच्छा होती तशा कमेंट्स होत्या त्यामुळे आम्ही ही पद्धत शिकवली. पण सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. हे लेक्चर बघितल्यानंतर हे तुमच्या निश्चितच लक्षात येईल. तर आजचं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या अपेक्स अकॅडमी चॅनलला. चला तर मग भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.